नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जबरी चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अंबड गुन्हे शाखा युनिटने अटक करून मोठे यश मिळवले आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। 1 डिसेंबर 2025 रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांना पिंपळगाव बसवंत येथे जाण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्याकडील 5 लाखांची रोकड, मोबाईल व इतर साहित्य जबरदस्तीने लुटण्यात आले होते। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी किशोर बाबूराव वाकोडे, वय 25, राहणार कठडा, भद्रकाली, जुना नाशिक, हा घटनेनंतर फरार होता। अंबड गुन्हे शाखा युनिटचे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोडके, परमेश्वर डाके, योगेश वाघ, भूषण सोनवणे तसेच अंमलदार भगवान लखुळे, राहुल निकम, दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। 25 डिसेंबर 2025 रोजी आरोपी ओझर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने पंचवटी, भद्रकाली सह नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक जबरी चोरी, दरोडे व भडकावणीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। तपासात आरोपी विरोधात भद्रकाली, अंबड, सरकारवाडा व पंचवटी पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे 12 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। पुढील तपासासाठी आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी विशेष योगदान दिले आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। आज अंबड गुन्हे शाखेचे जे पथक आहे, PSI मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, दराडे आणि आमचे पोलीस हवालदार सोनवणे, निकम आणि जाधव या सगळ्यांनी नवी मुंबई येथून एक जो आरोपी आहे किशोर बाबूराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे। किशोर बाबूराव वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या रॉबरीमधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे। गेल्या 3 दिवसापासून त्याच्या मागावर होते। यापूर्वी एक आरोपी 3 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे। किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत, 6 सरकारवाडा, 2 अंबड पोलीस स्टेशन, 1 पंचवटी आणि 3 भद्रकालीचे आहेत। तो गेल्या काही दिवसापासून फरार होता। त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता, त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता। त्याला नवी मुंबई उल्वे येथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न, त्याचप्रमाणे रॉबरी, घरफोडी, चोरी, शस्त्र, बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अत्यंत शिताफेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज रोजी ताब्यात घेतले। सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता। त्याच्या मागावर पोलीस गेले होते, परंतु तिथे काही मिळून आला नाही। त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला। कर्नाटक राज्यात त्याने 2-3 शहरांमध्ये तो फिरला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही। शेवटी त्याचा माग काढत आमची टीम ही नवी मुंबईला उल्वे येथे पोहोचली। उल्वे येथे वाळगाव आहे, वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता, तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला पुढच्या